महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी आज काढलेल्या सुधारित विभाग वाटप आदेशाने महापालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे। प्रथमच मुख्य लेखापाल, मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडे आता झोन नियंत्रण अधिकारी पदाची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। या आदेशामुळे महापालिका प्रशासन व्यवस्थेला हादरा बसला आहे। तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य अभियंता तपन डंके यांच्याकडेही 4 विभागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून पदभार सोपवण्यात आला आहे। दरम्यान सार्वजनिक आरोग्य अभियंता पद कोणाकडे याबाबत संभ्रम निर्माण झालाय। महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी मंगळवारी सुधारित विभाग वाटप आदेश काढले आहेत। या आदेशामुळे महापालिका प्रशासन व्यवस्थेलाच हादरा बसला। यामध्ये मुख्य लेखापरीक्षक रुपाली कोळी यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक 5 आणि मुख्य लेखापाल डॉक्टर रत्नराज जवळगेकर यांच्याकडे विभागीय कार्यालय क्रमांक 2 चे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे। महापालिकेचे आर्थिक आणि परीक्षणाचे काम पाहणाऱ्या या 2 अधिकाऱ्यांकडे अशा पद्धतीने प्रथमच महापालिकेत नियंत्रण अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। यापूर्वी वित्तीय विभागाच्या अधिकाऱ्यांकडे अशा पद्धतीने इतर विभागांची जबाबदारी सोपवलेली नव्हती। मुख्य लेखापाल यांच्याकडे वित्तीय विभागाची जबाबदारी असते। सर्व विभागावर त्यांचे नियंत्रण असते। नियंत्रण अधिकारी म्हणून एखाद्या झोन कार्यालयाची जबाबदारी दिल्यास कोणत्या कामाला मंजुरी देणे, त्यासाठी वित्तीय अभिप्राय मागणे, मागितलेला निधी योग्य कामासाठी मागितला की नाही ते तपासणे, त्यानंतर देयकांचा धनादेश देणे अशी जबाबदारी मुख्य लेखापाल आणि नियंत्रण अधिकारी म्हणून एकाच ठिकाणी एकवटणार आहे। त्यामुळे पारदर्शी कामकाजाला तडा बसण्याची शक्यता असते। एकच व्यक्ती बिले बनवणार, तपासणार आणि धनादेश देणार किंवा मंजुरी देणार हे कसे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। मुख्य लेखापाल आणि मुख्य लेखापरीक्षक यांच्याकडे नियंत्रण अधिकारी पदाची जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। त्यातून नेमके काय साध्य करावयाचे आहे याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत। उपअभियंता तपन डंके यांच्याकडे 21 मे 2025 रोजी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाची जबाबदारी सोपवली होती। अवघ्या 21 दिवसानंतर डंके यांच्याकडे आता परिवहन, अतिक्रमण आणि मंडई, कोंडवाडा आणि लायसन परवाना विभाग, पशुवैद्यकीय विभाग, महात्मा गांधी प्राणी संग्रहालय या 4 विभागांचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। सार्वजनिक आरोग्य अभियंता पद डंके यांच्याकडे राहणार की नाही याबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही। त्यामुळे उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे। महापालिका आयुक्तांनी 21 मे रोजी व्यंकटेश चौबे यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाचा कार्यभार डंके यांच्याकडे सोपवला होता। त्यांच्याकडे सध्या स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी पदाचा पदभार आहे। चौबे यांनी यापूर्वीच स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज आयुक्तांकडे सादर केलेला आहे। दरम्यान आयुक्तांनी त्यांचा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज नामंजूर केला असल्याचे समजते। त्यामुळे व्यंकटेश चौबे यांच्याकडे पुन्हा सार्वजनिक आरोग्य अभियंता पदाची जबाबदारी मिळणार असल्याची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात आहे। चौबे यांना फिर वही दिल याप्रमाणे आरोग्य अभियंता विभाग मिळणार असल्याचे बोलले जात आहे।